नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्याला मध्ये का घेऊन त्याचं एक उदाहरण सांगतो. कारण 10 पैकी 8 कपलमध्ये मी हा बघितलेला एक व्यक्ती असा असतो ज्याला जरा भांडण झालं की तिसऱ्याला मध्ये घ्यायची सवय असते. अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर उदाहरण काय सांगतो, तुमचं रिलेशनशिप म्हणजे तुमचं शरीर आहे. त्या शरीरामध्ये जी इम्युन सिस्टम आहे ते म्हणजे तुम्ही नवरा बायको, ज्याला आपण इम्युनिटी पॉवर म्हणतो ना, ते म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात. आता जो आजार आहे ते म्हणजे तुमच्यातलं होणारं भांडण. आजार आला म्हणजे भांडण झालं असं समजा. आता ज्या वेळेला तुमच्या शरीरात आजार येतो त्यावेळेला तुमच्या शरीरातली इम्युन सिस्टम म्हणजे इम्युनिटी पॉवर ही तयार झाली पाहिजे किंवा ऍक्टिव्हेट झाली पाहिजे. ती का होत नाही? कारण ज्या वेळेला आजार होतो त्यावेळेला तुम्ही वरनं औषधाचा मारा करता. औषध इन द सेन्स कोण? तो तिसरा माणूस. जो तिसरा माणूस तुम्ही काका, आत्या, मावशी, मामा, आई वडील, सासू सासरे ह्यांना औषध माना. ते औषध रूपी तुम्ही मारा इतका करता की तुमच्या इम्युन सिस्टमला कामच करावं लागत नाही. आणि ती इम्युन सिस्टम काम करत नाही त्यामुळं मग ती ऍक्टिव्हेटच होत नाही. ती आहे शांत पडू नये, धूळ खात पडली, काही उपयोग नाही त्याचा, असून नसल्यासारखी. आता हेच प्रॉब्लेम होतोय तुमचा की तुम्ही जर आजार झाला की औषधाचा मारा करता. करा, औषध घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण ते कधी? जेव्हा आजार पण मोठा असेल त्यावेळेला. छोट्या मोठ्या आजाराला काय गरज आहे? तुमची इम्युन सिस्टम कामालाच लावत नाहीयेत तुम्ही, त्यामुळे ती वीक झाली. आता वीक झाली आहे आणि तुम्ही म्हणताय की आमच्यातले प्रॉब्लेम आमच्यात राहतच नाहीत. कसं शक्य आहे? आणि मी काय म्हणतो, हे औषधोपचार म्हणजे कोण? आत्या, मामा, काका, मावशी, हे किती दिवस आहेत? जाणार आहेत ते पण. ते गेल्यानंतर तुमच्या आजारावर औषधोपचार कोण करणार? कोण भांडणं सोडवणार तुमचे? त्यावेळेला तुम्ही काय करणार? तुमची इम्युन सिस्टम कामालाच नाही लावत आहेत तुम्ही, ती पडली धूळ खात. ते गेल्यानंतर कोण तुम्हाला तुमची भांडणं सोडवणार आहे? कारण आपण बघतो ना 30-30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष संसार केलेले कपल सुद्धा घेतायत डिवोर्स. कशामुळे घेतायत? ह्याच्यामुळेच घेतायत कारण त्यांनी आयुष्यभर त्यांची भांडणं दुसऱ्यांकडनं सोडवून घेतलेले आहेत. त्यामुळे जरा इम्युन सिस्टम कामाला लावा. नवरा बायको आहात, दोघं जण मिळून सोडवा भांडणं. दुसऱ्याला नका मध्ये घेऊ. आणि त्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाठवा ज्याला तिसऱ्याला मध्ये घ्यायची फार हौस आहे.